तयारी झाली का? पाहुणे आले आहेत. पाठवणूक करावी लागेल ना? काका बाहेरून विचारत होते. झाली तयारी. जा घेऊन या व्यात. सुटले बाई एकदाची. या अर्ध्या डोक्याच्या पोरीचं लग्न झालंच म्हणायचं. काकी बाहेरच्या दिशेने तिला अक्षरशः ढकलून देत होती. ती आपली अंगावरचं नवं कोरं रेशमी लुगडं आणि तोडामोडाचे सोन्याचे दागिने सावरत बाहेर आली. तिने निरागस चेहरा करून काकाकडे बघितलं. सुखी राहा. आजपासून ते पाहुणे तुझे यजमान आणि ते तुझं कुटुंब. सांभाळ हो. काकाने तिच्या हातात हात दिला आणि सांगितले. ती टकमक डोळ्याने बघत पुढे चालत होती. तेवढा वेळ नाही आमच्याकडे. उद्याच्या उद्या आम्हाला शहरी जायचं आहे. बस त्या मागच्या गाडीत. नवऱ्याची आई तोंड वाकडं करून म्हणाली. काय बाई ध्यान. या काळात केसाला कोणी असे चापून चुपून तेल लावतं का? काय तो आंबाडा आणि ती लालभडक मोठी टिकली. नवऱ्याची काकी तोंड फिरून हसत होती आणि म्हणे, ही आमच्या मुलाची नववधू. नवऱ्याची आई तुच्छ हसली. इतरांच्या खाणाखुणा सेम होत्या. नवरीकडे बघून सगळे आपले कडू हास्य करत होते. ती गोंधळली. काका काकींनी लग्न लावून दिलं होतं. कोण मुलगा, कुठलं घर आणि आपण निघालो कुणाकडे, तिला कशाचीच खबर नव्हती. तिने मान वरती केली असती तर बघता आलं असतं. तिची मान खाली ती खाली. ती जाऊन मागच्या गाडीत बसली. येतो आम्ही. आता लक्षात ठेवा, ती आमच्या गावच्या घरी राहणार. त्या बदल्यात तुम्ही आपलं तोंड बंद ठेवायचं. नवरा मुंबईहून येतोय म्हणावं. शनिवारी रविवारी येऊन तिला भेटेल म्हणावं. गावात काही कडता कामा नाही. म्हणजे कसं, तुम्हाला पण कटकट नाही ना? आम्हाला ताप. भावकीत ठरल्याप्रमाणे लग्न झालेलं आहे. नवऱ्याची खास्ट आजी पुढे येऊन तिच्या काकांना म्हणाली. आम्ही कशाला काय म्हणतो. आम्हाला रोखठोक पैसा मिळाला. 2 पिढ्या बसून खातील. आम्हाला काय पडलंय त्या दरिद्री पोरीचं. आमची थोडी हाराय. नवरीची काकी मागे उभी राहून खुसूरफुसूर करत होती. वऱ्हाड पुढे निघून गेलं नाही तोच ती मागे आली आणि तिने पैशाने भरलेली ती मोठी पिशवी बाहेर काढली. कडक कडक नोटा आणि भरलेलं पोतं. आपल्याला तर लॉटरी लागली की तिचा आनंद गगनात मावेना. त्या 18 वर्षीय पोरीला लग्नाच्या नावाखाली विकून दिलं आणि तू त्याला लॉटरी म्हणतेस? 30च्या आसपास आलेला तिचा नवरा आणि ही बोटाएवढी पोर. किती वाईट वागलो आपण. काका तोंड पाडून कोणात बसला होता. काय वाईट? काय वाईट वागलो? वेडी होती ती. त्या वेडपटशी कोण लग्न करणार? मंद कुठली. बोलत नाही. काय कळत नाही ना? काही अवकाळा आहे. आपण लग्न लावून दिलं ते आपल्या खुशीने नाही. भावकीत ठरलं होतं ते. दोघे विठोबाच्या मंदिराच्या मागे चाडे करताना दिसले. भावकीने पकडलं त्यांना आणि लग्न ठरवलं. आपण काय केलं नाही. काकी मोठी खमकी पैशाची पिशवी मोठ्या डिवडीत लपून बाजूला झाली. मला शिकवते तू? ती विहिरीत पडली होती. तो मुलगा फक्त तिला वाचवत होता. त्याचा तू फायदा घेतलास आणि भावकी गोळा केली. त्यांची कपडं भिजली. त्याचा चुकीचा अर्थ काढला भावकीनं. तुला तर तेच पाहिजे. त्या बड्या सावकाराच्या घरात आयती पोर विकून तुला बक्कड पैसा मिळाला. त्यासाठी खेळ खेळली तू. काकी म्हणायच्या लायक नाही तू. काका चिडले होते. आईबाबाच्या मागे कोणी कुत्र्याने हाड खाल्ले नसते. मी म्हणून सांभाळली. दिली पण मोठ्या पैशावाल्या घरात. माझा अधिकार आहे तो. सोडते का? काकी पदर कमरेत खोचून पान सुपारी खात बसली होती. आईबाबाच्या मागे नोकरासारखं वागवलं तिला ते फक्त मला ठाऊक आहे. धड शिडं दिलं नाही की धड अंगावर कपडा लत्ता दिला नाही आणि म्हणते अधिकार. आत्ता त्या घरात तरी तिला सुख मिळतं का देव जाणे. घेऊन गेलाय पण बायको म्हणून घ्यायचा नाही तो. रोडचा मुलगा. तो शहरातला हिरो आणि ही निघाली गावची गरीब गाय. शहरात तिचा निभाव लागण्यातला नाही
काका टेन्शनमध्ये बसला होता. तिला आणि शहरात घेऊन जाताय वय? नाही नाही नाही, तिला इथे ठेवणार, माडीची देखरेख करायला. तिला कसली बायको म्हणतो तो? काकी तोंड विचकून आपले लाल दात दाखवत हसली. जा आता आणि थोडा गोडाधोडाचा सामान आण. 2 पोरं आहेत माझी. इतक्या वर्षात पैसा घरात आलाय तर आज गोडाचा बेत करते. जा बिगी बिगी आणि सामान घेऊन या. काकीने फरमान सोडलं आणि काका मुकाट निघाला. गाड्या अवघड रस्त्याने निघाल्या होत्या. चिखल मातीतून पुढे येऊन आता गाड्यांनी मेन रस्ता पकडला. समोर गावातील सगळ्यात श्रीमंत माणसाची धुमदार माडी उभी होती. 4 मजली मोठी माडी, तब्बल 3 गाड्या आणि 15 माणसांचं घर. सगळ्या लवाजमा माडीसमोर उभा होता. ती मात्र गाडीमध्येच बसलेली. आयुष्यात पहिल्यांदा एवढी मोठी माडी बघून किती कुतूहल वाटलं तिला. आयुष्यात पहिल्यांदा गाडीत बसली होती. किती कुतूहल वाटलं तिला. उतर ग महाराणी, लोकांना दाखवण्यासाठी तरी हे माप ओलांडून आत ये. इथे आमची इज्जत आहे. तुझ्यासारखे नाही कोणी. मदतीला आलं तर त्यांच्यावर घाणेरडा आरोप करून मोकळं व्हायचं, वरती लग्न करायचं. कसले हलकट लोक आहेत. मोठी मालकीण पुन्हा एकदा कुरकुर करत आली. सुवासिनी, बाहेर कोणाचा आवाज नको. आधी इज्जतीचा कचरा झालाय. आतून एक वयस्कर पुरुष ओरडला. सगळ्या लेडीज आत निघून गेल्या. ए ग आत. आतून एका आजीबाईनं आवाज दिला होता. नवरोबाच्या आजी. नऊवारी साडी आणि नाकात नथ, गळ्यात भरभक्कम दागिने, हातात काठी. ती चालत चालत पुढे आली. गाडीचा दरवाजा मागे अडकला तरी घाबरली. मान खाली ती खाली. वरती तिने कुणाकडे बघितले नाही. पदर डोक्यावरून ओढून एका हाताने तोंडाजवळ धरला होता. स्नेह, वहिनी इकडे माफ आहे, ओलांडून या. एक मध्यम वयाची ती तरुण स्त्री म्हणाली. वहिनी काय म्हणते तिला? कोणी वहिनी नाही ती. ती ना सून आहे ना वहिनी, ना कोणाची बायको. ती या घरात फक्त एक नोकर आहे. माझ्यासमोर तर तिचे नावही उच्चारू नको. पुन्हा मोठ्या मालकीणबाई ओरडल्या. ती घाबरीगुबरी होऊन जागेवर थांबली होती. ज्याच्या नावाचं कुंकू लावून आली होती तो कुठे दिसत नव्हता. तरीही ती पुढे आली. दारात ठेवलेलं माप ओलांडून तिने आत प्रवेश केला. डोलेजंग माडी, आतमध्ये भारी उंची फर्निचर आणि कितीतरी खोल्या होत्या. लाकडी पाळण्यावर समोर सासरे बसले होते. यशवंतराव इनामदार, बाजूला त्यांची पत्नी सुवासिनी इनामदार, काका आणि काकी म्हणजेच तिचे चुलत सासू सासरे. घरची सगळी मुलं आजूबाजूला उभी होती. स्नेहा बावरली. सगळे तिच्याकडे टकमक डोळ्याने बघत होते. आबासाहेब, मी आधीच सांगतो तुम्हाला, मला ही मुलगी अजिबात आवडलेली नाही आणि अनपढ मुलगी माझी बायको म्हणून मला मान्य नाही. काय करायचं ते करा, पण मुंबईला जाताना मी तिला घेऊन जाणार नाही, तो मोठ्या मोठ्याने ओरडून सांगत होता. तो म्हणजेच तिचा नवरा आदित्य. ताड माड उंच, 30च्या आसपास वय, रंग सावळा पण भरीव शरीर आणि दिसायला अत्यंत देखणा. रुबाबदार. नुकताच दारातून आत आला होता. क्षणभर तिने चेहऱ्यावरचा पदर बाजूला करून त्याच्याकडे बघितलं. पहिल्यांदा बघत होती. देखणा आणि उमदा होता. तिच्यापेक्षा वयाने तसा मोठा होता. आदित्य, आवाज खाली. तुला गरज नव्हती जाऊन तिला वाचवण्याची. तुझी खोड भारी पडली. तू तिला वाचवू लागला आणि तिच्या काकाने तुझ्यावर आरोप केला. अडकवली आपली मंद पुतणी तुझ्या गळ्यात. त्याचे वडील स्नेहाकडे रागाने बघत होते. मी माणुसकी दाखवली. तिने खरी सांगायला पाहिजे होतं ना की मी तिला वाचवत होतो. तर नाही, निमूट मान खाली घालून उभी होती. तिचं काय?
अशी वेडपट आणि अशिक्षित ही आहेत ना माझ्यासारखा तरुण आणि श्रीमंत मुलगा अडकवला. अशा मुलीकडून काय अपेक्षा करणार? तो दाट होठ खात स्नेहाकडे बघत होता. इथे गोंधळ नको. तसंही ती कायम इथेच राहणार. या घरात गावात विषय नको असेल तर इथे घरात काही गडबड करू नका. शांतपणे घ्या. बाकी बघूया आपण. घरात एका नोकरची भर झाली असं समजता येईल. काकीसाहेब स्नेहाकडे बघून रागाने म्हणाल्या. आतापर्यंत तिला अंदाज आला होता की हे लग्न म्हणजे एक दिखावा होता. लोकांना दाखवण्यासाठी आणि भावकीचे तोंड बंद करण्यासाठी. ती इथे आली होती. ना हे तिचे सासरे होते ना हा तिचा नवरा. तरीही ढीग होऊन समोर उभी होती, पडत्या फडाची अपेक्षा घेऊन. जा आत आणि चहा ठेव. रात्रीचा स्वयंपाक बनव. सासूबाईचा आदेश आला. वहिनी आहे, आधी ते दागिने काढून घ्या. काय माहीत ते महागडे दागिने घेऊन पडून जायची ना कुठे. तिला काय माहीत लाखाचे दागिने आहेत. दीड दमडीची ती, काकीसाहेब म्हणाल्या. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू तरळले. ए ग इकडे, सगळे दागिने दे आणि मी देते ते खोटे दागिने घाल. पुढे येऊन सासूबाईने तिचे सगळे दागिने काढून घेतले. फक्त एक मंगळसूत्र गळ्यात होते. तिने हे मुद्दाम दिलं नाही. हे घ्या, हे घाल म्हणजे. काकी साहेब आत जाऊन तिच्यासाठी खोटे दागिने घेऊन आल्या. खोट्या पाटल्या, कानातले खोटे आणि गळ्यातले देखील खोटे. डोळ्यात अश्रू होते. ती इवलेसे तोंड करून नवऱ्याकडे बघत होती. नववधू होती. आज लग्नाचा पहिला दिवस आणि तिचे श्रीधन तिच्यापासून हिसकावून घेण्यात आले. आता ती लंकेची पार्वती होती. खोट्याने मडलेली इनामदारांची नामधारी नववधू. त्याने एकदा तिच्याकडे नजर फिरवली. वयाने खूप लहान होती. रेशमी अशी खणाची साडी तिने घातली होती जी तिला सासऱ्याने दिली होती. हातात हिरवा गच्च चुडा. सध्या अंगावर सगळे खोटे दागिने होते. कपाळाला ठसठशीत लाल मोठी टिकली आणि पायात चांदीची जोडवी. दिसायला सुंदर होती. गोरीपाण आणि बांधा अगदी नाजूक. हातपाय तसे शिडशिडीत होते. काकाच्या घरी 18-20 दारिद्र्य. खायला कोण घालणार म्हणा. पण नाकी डोळे जिथल्या तिथे आणि होठ छोटे कमानीसारखे. फक्त एक कमी होती, चेहऱ्यावरील हावभाव. त्याचा काही थांगपत्ता नव्हता. कोणी म्हणायचे जन्मतात मतिमंद आहे तर कोणी म्हणायचे मुकी आहे. तो काही क्षण तिच्याकडे बघत बसला. आदित्य तू आत जा. त्याच्या बाबांचा चढलेला आवाज. आदित्य आणि आपण सगळे उद्याच्या उद्या सकाळी शहरात जायला निघणार आहोत. तिची काय ती व्यवस्था करा. नोकरदारांना सांगून ठेवा की ही मुलगी इथेच असेल कायमची. त्याचे वडील बायकोकडे बघून म्हणाले. यशवंतराव, असे करून चालणार नाही. गाववाले आपल्यावर नजर ठेवून आहेत. त्यांना समजले की आदित्य तिला नांदवत नाही तर भावकीची बैठक होईल. आपलं नाक कापलं जाईल. आजीबाई आपल्या मुलाला सांगत होत्या. त्यांना म्हणावं की आमच्या घरचा रीतिरिवाज आहे. तिने काही दिवस इथे राहणं गरजेचं आहे. परंपरा आहे सांगा. आदित्य शनिवार रविवार सुट्टीत इथे येऊन जाईल. नंतरचे नंतर बघू. यशवंतराव इनामदार आपल्या आईला म्हणाले. सगळ्यांनी त्यांच्या वाक्यावर मंजुरी दिली. स्नेहा जागेवर उभी होती. आतापर्यंत तिला प्रत्येक गोष्टीची कल्पना आली होती. वाईट याचंच वाटलं की काकीच्या छळाला कंटाळून तिने जो लग्नाचा निर्णय मान्य केला होता तो अतिशय चुकीचा ठरला होता. कारण इथे तर तिचा त्याहून जास्त छळ केला जाणार होता हे तिला दिसत होतं. तिच्या सासूने तिच्या हातातून हिसकावून घेतलेले सोन्याच्या बांगड्यांचे ओरफडे हातावर दिसत होते. त्यातून थोडं रक्त येत होतं. पण ती सांगणार होती कुणाला? काय सांगणार होती? पायाने जमीन खरडत उभी होती. आज जाग, चहा आण सांगितलं ना. काकी पुन्हा एकदा ओरडल्या. तरी ती स्वयंपाक घर शोधत
दबक्या पावलाने आतल्या दिशेने जायला निघाली. तिच्या हातात लायटर होतं. माचीस पकडून चुल्हा पेटवणारी ती ते लायटर बघून थोडी स्तब्ध झाली. परंतु 10वीपर्यंत शिक्षण झालं होतं, त्यामुळे याचा वापर कसा करता येईल यावर तिने डोकं लढवलं आणि शेवटी 8-10 वेळा उलट्या-सुलट्या पद्धतीने ते लायटर फिरवून तिने आग पेटवून शिकून घेतलं. गॅस तर सुरू झाला होता. गॅसच्या पेटणाऱ्या निळ्या केशरी आगेकडे बघत होती. आता पातेलं शोधू लागली. एक छोटे पातेलं गॅसवर ठेवलं नाही तोपर्यंत स्वयंपाक घरातली एक बाई तिथे आली होती. धाकट्या मालकीणबाई हे पातेलं वरण बनवण्यासाठी वापरतात. यात चहा करून चालत नाही. थोरल्या मालकीणबाईंनी बघितलं तर पातेलीसकट चहा फेकून देतील.